श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, 6 पोलिसांचा मृत्यू तर 27 जण जखमी। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट, फॉरेन्सिक टीम तपासणीसाठी घेत होती नमुने। काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल, बिहारमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी। मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असा उल्लेख करत मोदींची घणाघाती टीका। बिहारमध्ये पुन्हा कधीही जंगलराज येणार नाही, दिल्ली पक्ष मुख्यालयामध्ये आयोजित विजयी मेळाव्यात मोदींचा विरोधकांना टोला। बिहारच्या विजयानं सकारात्मक MY म्हणजे महिला यूथ फॉर्म्युला दिला, मोदींचं वक्तव्य। बिहारमध्ये सत्ताधारी NDA 200 पार, बिहारमध्ये भाजप पहिल्यांदाच नंबर 1चा पक्ष, 90 जागांवर विजय मिळवत भाजप क्रमांक 1चा पक्ष, तर 84 जागांसह नितीश कुमारांचा JDU दुसऱ्या नंबरवर। राहुल गांधींनी देशात सुरू केलेल्या विषारी प्रयोगाला बिहारी जनतेनं उत्तर दिलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राहुल गांधी संविधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत हीच अवस्था होईल, फडणवीसांचा इशारा। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। बिहारच्या विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा नारा, बिहार निवडणूक हा ट्रेलर, खरा पिक्चर मुंबई महापालिकेत दिसणार, अमित साटम यांचं वक्तव्य। माझंही पवार साहेबांवर प्रेम, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचं शरद पवारांबाबत मोठं विधान। झालं गेलं गंगेला मिळालं, आपल्याला खूप पुढे जायचंय, दादांच्या वक्तव्यानं चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती 50% ठिकाणी युती करेल तर 50% ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। कुठे युती होणार कुठे नाही याकडे लक्ष। तब्बल 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर नाशिकमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश, बिबट्याच्या हल्ल्यात 2 नागरिक जखमी, आणखी एक बिबट्या नाशकात शिरल्याची चर्चा, नागरिक दहशत।